जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. स्टडी मित्रा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आपण आज पोलीस भरतीवरील क्वेश्चन घेऊन आलो आहे मराठी व्याकरण. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जास्ती वेळ न घालवता. प्रश्न पहिला आहे, सुंदरचा विलोम शब्द कोणता? नाजूक, मोठा, कुरूप, बारीक. तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो कुरूप. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी कुरूप. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, मी खेळतो या वाक्यातील क्रियापद कोणते? मी खेळतो वाक्य काही नाही. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी खेळतो. चला तिसरा क्वेश्चन, फळे हा कोणत्या वचनात आहे? फळे एकवचन, अनेकवचन, द्विवचन, नपुसलिंग. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी अनेकवचन. नेक्स्ट, रामाने भात खाल्ला. रामने कोणत्या विभक्तीत, म्हणजे रामावर अंडरलाईन आहे, तर ने शेवटी काय ने हा कोणत्या विभक्तीत राहतो? नेशी म्हणजे तृतीया. ऑप्शन नंबर बी तृतीया. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी तृतीया बी. चला नेक्स्ट, उंच टेकडी विशेषण कोणते? तर विशेषणाचा प्रकार तुम्हाला माहिती आहे, उंच टेकडी दोन्ही नाही. तर ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर असणार आहे उंच. चला क्वेश्चन नंबर 6, सावकाश हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर सावकाश माहीतच असेल तुम्हाला. ऑप्शन नंबर बी क्रिया विशेषण. तर खालीलपैकी भाववाचक संज्ञा कोणती? तर भाववाचक माहीतच आहे तुम्हाला, गोड, गोडवा, गरिबी वगैरे जे सर्व येतात. उशारकी, पुशारकी, प्रेम, म्हणजे त्याचा राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी प्रेम. चला पुढे 8वा नंबर, तो बाजारात गेला. तो कोणत्या शब्द प्रकार आहे? तो, तर तो मित्रांनो तो आहे सर्वनाम आहे का, नाम आहे का, क्रियापद आहे का, अवयव आहे? तर तो हा मित्रांनो सर्वनाम आहे. ऑप्शन नंबर ए. चला नेक्स्ट, संयुक्त शब्द कोणता? तर संयुक्त शब्द आहे झाडपाला, पाणी, शाळा, रस्ता. तर संयुक्त शब्द असणार आहे ऑप्शन नंबर ए झाडपाला. चला नेक्स्ट 10, मला भूक लागली. मला कोणत्या विभक्तीत आहे? तर मला. तर सप्तमी, चतुर्थी, पंचमी, तृतीया. तर याच्यात मला काय, मला भूक लागली. तर ऑप्शन नंबर बी चतुर्थी त्याचं राईट आन्सर आहे बी. खेळणे या शब्दाचा प्रकार कोणता? खेळणे. आता खेळणे काय येऊ शकतं? खेळणे ते येऊ शकतं क्रियानाम, नाम, क्रियापद, अवयव. तर खेळणे हा शब्द आहे ना, तर तुम्ही मला कमेंट करा याचा राईट आन्सर काय आहे, तर कमेंट करून सांगा. चला नेक्स्ट 12, घरात कोणत्या विभक्तीत आहे? तर घरात तुम्हाला तर माहीतच असेल, प्रथम, सप्तमी, तृतीय, चतुर्थी. तर घरात तर शेवटी त आहे. तर त कुठं राहतं मग? तर ई आ म्हणजे सप्तमी. ऑप्शन नंबर बी. चला नेक्स्ट 13वा क्वेश्चन, लवकर हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? लवकर हा क्रियाविशेषण, नाम, सर्वनाम, विशेषण. तर लवकर हा क्रियाविशेषणचा प्रकार आहे. ऑप्शन नंबर ए राईट आन्सर. विद्यार्थी हा कोणत्या लिंगास मोडतो? तर विद्यार्थी हा तो विद्यार्थी, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, पुल्लिंग दोन्ही. तर तो विद्यार्थी म्हणजे काय? पुल्लिंग. लक्षात राहू दे. ऑप्शन नंबर सी.
नेक्स्ट आई वडील हा कोणता शब्द आहे? आई वडील आहे संयुक्त भावाचं सर्वनाम नाम. तर आई वडील आहेत ऑप्शन नंबर ए संयुक्त. ऑप्शन नंबर ए संयुक्त. लक्षात द्या मित्रांनो. पुढे आकाश निळे आहे विशेषण कोणते? तर आकाश निळे आहे तर विशेषण ओळखायला लावलं आहे. काय येईल त्याच्यात? आहे निळे आकाश नाही. तर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी निळे. निळे येईल त्याचा राईट आन्सर. लिहिणे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? लिहिणे पढ, पढ, चाल, लिहिणे हे शब्द सर्व प्रकार आहेत ना तर धातूमध्ये येतात. धातू साधित नाममध्ये. तर ऑप्शन नंबर बी. शब्दाची कोणती विभक्ती? शब्दाची. आता शब्दाची विभक्ती म्हटल्यावर तर चाचीचे हा कोणत्या प्रकारात येतो? ऑप्शन नंबर सी षष्टीमध्ये येतो. ऑप्शन नंबर सी षष्टी. चाचीचे वगैरे. आज हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आज, लवकर, उद्या जे ते अवयवामध्ये येतात. ऑप्शन नंबर बी. मी पुस्तक वाचतो कर्म कोणते? मी वाचतो पुस्तक काही नाही. तर कर्म काय आहे मित्रांनो? पुस्तक आहे. आता कसं ओळखायचं? मी म्हणजे कर्ता, पुस्तक म्हणजे कर्म आणि वाचतो म्हणजे क्रियापद. हे लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच बेसिकवरती मी क्वेश्चन घेईल तर कमेंट करा. काही अडचण आल्यास तर मला असेच नवीन व्हिडिओ बनवायला मदत मिळेल तुमच्याकडनं. जय हिंद, जय महाराष्ट्र.